दैनंदिन कामकाज पार पाडण्यासाठी या कार्यशाळेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल असा मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. Here the first session will be continue. Dr. R.V. Gunde sir. Dr. R.V. Gunde sir, HOD of Psychology Department. I would like to request Dr. Gunde sir, please start your session. Namaskar. Welcome and good morning to all the participants of this online national level workshop on office management and stress management. I, Dr. Rajendra Gunde, Associate Professor in Psychology, is going to present my subject, that is stress management. शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज आयोजित कार्यालयीन व्यवस्थापन आणि ताण व्यवस्थापन या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेत मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि मी ताण व्यवस्थापन या विषयाची मांडणी करतो. आज आपण 21व्या शतकात म्हणजेच वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीच्या, औद्योगिक प्रगतीच्या, शहरीकरण आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगात वावरत आहोत. या प्रगतीमुळे जीवघेणी स्पर्धा, वाढतं प्रदूषण, विविध साथीचे आजार, चक्रीवादळे, महापूर, भूकंप, दुष्काळ, ज्वालामुखी, गॅस गळती, जंगलांना लागणाऱ्या आगी, विविध साथीचे आजार, अणुचाचण्या यासारख्या घटना घडत आहेत. या घटनांचे फार मोठे परिणाम मानवी जीवनावर आणि मनावर होत आहेत. मानवी वर्तनाला गुंतागुंतीचं स्वरूप आलं आहे. मानवी वर्तनामध्ये औपचारिकता वाढत आहे. भावनिक ओलावा, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा कमी होत चालला आहे. मानवाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दैनंदिन जीवनात ताणतणाव वाढत आहेत. आज बेकारी, दारिद्र्य, महागाई, भ्रष्टाचार, गुंडगिरी, चोऱ्या-माऱ्या, खून, दरोडे, बलात्कार, खंडणी, कौटुंबिक विघटन, खालावलेली मूल्ये, संप, टाळेबंदी यासारख्या अनेक घटनांना आणि प्रसंगांना सामोरे जाणे कठीण बनत चालले आहे. अशा ताणतणावामुळे हृदयविकार, कर्करोग, फुफ्फुसाचे आजार, रक्तदाब, अल्सर यासारखे आजार निर्माण होत आहेत. हॅरिस पॉल यांच्या मते प्रत्यक्ष आजारपण आणि अपघात यामुळे दरवर्षी जेवढे लोक मरण पावतात त्यापेक्षाही अधिक ताणतणावांना यशस्वीपणे तोंड देता न आल्यामुळे मृत्यू पावतात. अमेरिकेमध्ये जवळजवळ 89% लोक अतिउच्च ताणाखाली जीवन जगत आहेत. भारत आणि इतर देशांमध्येही यापेक्षा वेगळी परिस्थिती असेल असं मला वाटत नाही. वाढत्या ताणतणावामुळे उद्योग व्यवसायांमध्ये गैरहजेरीचं प्रमाण वाढत आहे. त्याचबरोबर खालावलेली उत्पादकता, उत्पादन क्षमतेतील घट, बिघडलेले कामगार मालक संबंध, खालावलेले आरोग्य यासारखे परिणाम दिसत आहेत. एकूण आजकाल जगभर कोरोनानं थैमान घातलेलं आहे. या कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, त्यामुळं जगभर लॉकडाऊन जाहीर झालेला आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊनमध्ये आज थोडीफार सूट दिली जात आहे आणि या कोरोना आणि त्यामुळं झालेल्या लॉकडाऊनचा परिणाम म्हणून अनेक गोष्टी, अनेक ताण वाढवणाऱ्या घटना आपल्याला जाणवायला लागलेल्या आहेत. या ताणावर मात करणं आणि या ताणातून आपली सुटका करून घेणं आवश्यक वाटतं, परंतु ताणावर संपूर्ण मात करणं आणि ताण नाहीसा करणं हे पूर्णतः अशक्य आहे. परंतु ताण कमी करणं किंवा त्याची तीव्रता कमी करणं आपल्याला शक्य आहे. यासाठीच आपण ताणाचं व्यवस्थापन कसं करायचं याबाबतची आज चर्चा करणार आहोत. आपल्याकडं आजकाल कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कोरोना सोबत जगायला शिकणं आवश्यक असल्याचं सरकार सांगत आहे.
हे एक प्रकारे ताण व्यवस्थापनाचंच अंग आहे असं आपल्याला म्हणता येईल. ताणाची तीव्रता कमी करण्यासाठी काही प्रमाणात मी असं म्हणेन, आपण सोशल मीडिया उदाहरणार्थ व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर इत्यादी पासून दूर राहिलं पाहिजे. याशिवाय टीव्ही न्यूज चॅनेल वरील बातम्या आणि चर्चा पाहणं टाळलं पाहिजे, की ज्या योगे आपल्या ताणाची तीव्रता थोडीफार कमी होईल. याबाबतच्या ताणतणावा व्यवस्थापनाबाबत चर्चा करताना सुरुवातीला मी ताण म्हणजे काय आणि त्याची चर्चा करणार आहे. सुरुवातीला आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवूया की ताण हा दैनंदिन जीवनातला एक घटक आहे, पार्ट ऑफ एव्हरीडे लाईफ. ताण हा परिस्थितीच्या अर्थबोधावर अवलंबून असतो, म्हणजेच परसेप्शन ऑफ सिच्युएशन. याबरोबरच ताण हा आपणच लादून घेतलेला असतो, इम्पोज्ड आवरसेल्फ. म्हणजे ताणाबाबतीत काही गोष्टी आपल्याला पहिल्यांदा माहीत असणं आवश्यक आहे, म्हणून या गोष्टी मी आपल्यासमोर पहिल्यांदा मांडल्या. ताण ही संकल्पना प्रामुख्यानं भौतिकशास्त्रातून आलेली आहे आणि त्यामुळं भौतिकशास्त्रातल्या परिभाषेत the word stress is originally from physics, which means external pressure, tension or load of an object. यालाच आपण असं म्हणू की वस्तूचा बाह्य दबाव, तणाव किंवा भार म्हणजेच ताण. मॅनेजमेंटच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर इन मॅनेजमेंट it is considered as pressure from the environment which affects individual activities. याचाच मराठीत आपण असं म्हणू शकतो की वातावरण आणि परिस्थितीतला दबाव की ज्यामुळं व्यक्तीच्या क्रियांवर परिणाम होतो त्याला आपण ताण असं म्हणतो. स्ट्रेस म्हणजे काय किंवा स्ट्रेस कसा निर्माण होतो या बाबतीत एक थोडक्यात मी असं म्हणेन, स्ट्रेस ऑकर्स व्हेन द प्रेशर इज ग्रेटर दॅन द रिसोर्स. म्हणजेच आपण जर बघायला गेलो तर असं म्हणता येईल की जेव्हा संसाधनापेक्षा दबाव जास्त होतो तेव्हा ताण निर्माण होतो. म्हणजेच कुवत किंवा क्षमतेपेक्षा अपेक्षांचं ओझं वाढलं की ताण निर्माण होतो. ताण म्हणजे काय हे बघत असताना ताणाची सुरुवातीला व्याख्या बघितली तर आपल्याला दोन व्याख्या मी यासमोर आपल्याला मांडलेल्या आहेत. पहिला झिम्बार्डो यांनी सांगितलेली शारीरिक आणि मानसिक समतोल बिघडवणाऱ्या आणि समायोजन क्षमता वाढवणाऱ्या घटनांना दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया म्हणजे ताण. झिम्बार्डो म्हणतात, रिस्पॉन्सेस टू इव्हेंट्स दॅट डिस्टर्ब फिजिकल अँड मेंटल बॅलन्स अँड एनहान्स आवर ऍडजस्टमेंट. लाझारस ताणाच्या बाबतीत असं म्हणतात, वैयक्तिक कुवतीपेक्षा जास्त अपेक्षा, संघर्ष आणि तणाव निर्माण करणारी परिस्थिती म्हणजे मानसिक ताण होय. स्ट्रेस इज अ सिच्युएशन दॅट क्रिएट्स more expectations, struggles and stress than personal strength. या दोन व्याख्याचं थोडक्यात स्पष्टीकरण करायचं झालं तर मी असं म्हणेन, क्षमता व अपेक्षांमधील संतुलनामुळे ताण निर्माण होतो आणि ताणामुळे शारीरिक आणि मानसिक कार्यक्षमतेमध्ये घट निर्माण होते. या पुढच्या भागामध्ये आपण असं सांगणार आहे, ताण म्हणजे काय बघितल्यानंतर ताणाचे प्रकार कोणते आहेत हे आपल्याला सांगता येईल. ताणाचे प्रामुख्याने 4 प्रकार आहेत, अपायकारक ताण आणि उपकारक ताण किंवा चांगला ताण, वाईट ताण आणि दुसरा अपुरा ताण आणि अतिताण. प्रामुख्याने या 4 प्रकाराचं विश्लेषण करत असताना आपल्याला असं म्हणता येईल, अपायकारक किंवा त्रासदायक ताण त्याला आपण डिस्ट्रेस असं म्हणतो की ज्यामुळं संतुलन बिघडतं, भीती आणि मानसिक त्रास आपल्याला जाणवायला लागतो. याचं उदाहरणच द्यायचं झालं तर अचानक घडणारा मृत्यू, नोकरी जाणं, अपघात होणं किंवा जीवनामध्ये घडलेली कोणतीही दुर्दैवी घटना ही आपल्या डिस्ट्रेसला कारणीभूत असते असं आपल्याला म्हणता येईल. दुसरा भाग आहे तो उपयुक्त ताण किंवा उपकारक ताण की ज्याला आपण युस्ट्रेस असं म्हणतो, की ज्या आपल्या जीवनात उत्साह वाढवतात किंवा सकारात्मक विचार करायला लावतात अशा घटना ह्या उपयुक्त ताण निर्माण करत असतात असं आपल्याला म्हणता येईल. याचं उदाहरण म्हणायचं झालं तर आपल्याला नवीन नोकरी लागणं, लग्न किंवा विवाह होणं, अचानक प्रमोशनवर बदली होणं,
परदेश प्रवासाची संधी मिळणं यासारख्या गोष्टी, यासारख्या घटना आपल्यामध्ये चांगला ताण निर्माण करत असतात असं आपल्याला म्हणता येईल. तिसरा प्रकार आहे अपुरा ताण, किंवा याला आपण पुढे असं म्हणू की ताणाचा अभाव किंवा कमीत कमी ताण असणं, की ज्यामुळं आपल्यामध्ये एक प्रकारे कंटाळा निर्माण होतो, अस्वस्थता निर्माण होते आणि याचाच परिणाम आपल्याला असं म्हणता येईल की रिकामं डोकं म्हणजे सैतानाचं घर अशी परिस्थिती आपली असते. आणि शेवटचा प्रकार या ठिकाणी आपण सांगतोय अतिरिक्त ताण, अतिताण, की ज्यामुळं आपल्या कार्यक्षमतेमध्ये घट होते आणि शारीरिक आणि मानसिक त्रास जाणवायला लागतो. यामध्ये आपल्याला एक दुसरा टप्पा, आपल्याला दुसरा मुद्दा आपण या ठिकाणी बघतोय, सर्वच ताण वाईट असतात का? आर ऑल स्ट्रेसेस बॅड? यामध्ये प्रामुख्याने ज्या गोष्टी आपण सांगणार आहे त्याचाच आपला संदर्भ हा पुढच्या भागात येणार आहे. मॉडरेट लेवल्स ऑफ स्ट्रेस मे एक्चुअली इम्प्रूव परफॉर्मेंस एंड इफिशियंसी. इसका हिंदी में मतलब है तनाव के मध्यम स्तर वास्तव में प्रदर्शन और क्षमता में सुधार कर सकते हैं. दूसरा मुद्दा या ठिकाणी सांगता येईल, टू लिटिल स्ट्रेस में रिजल्ट इन बोर्डम. बहुत कम तनाव से, तनाव बहुत कम रहता है तब अपनी बोरियत बढ़ती है. टू मच स्ट्रेस may cause an unproductive anxiety level, means बहुत अधिक तनाव एक अनुत्पादक चिंता का स्तर निर्माण करने का कारण हो सकता है. मागच्या स्क्रीनवरूनच आपल्याला पुढचा भाग दिसेल, या माहिती मिळेल की ती म्हणजे परफॉर्मन्स आणि स्ट्रेसची पातळी, ताणाची पातळी याचा काही परस्पर संबंध असतो का? जितका कमीत कमी तणाव असेल त्यावेळेला आपल्या परफॉर्मन्सची पातळी ही 0 असते. याशिवाय ज्या वेळेला ताणाची पातळी अतिउच्च असते, हाय लेवल असते, त्यावेळेला सुद्धा आपला परफॉर्मन्स 0 किंवा अतिशय कमी पातळीवरचा असतो. परंतु ज्या वेळेला तणाव मध्यम पातळीवर असतो त्यावेळेला आपली कार्यक्षमता अतिउच्च पातळीवरची असते, असं या आपल्या स्क्रीनवरनं आपल्याला स्पष्ट होते. ताणाची लक्षणं, सिम्पटम्स ऑफ स्ट्रेस, मानसिक लक्षणं, यामध्ये इनएबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट, लक्ष केंद्रित करण्याची अक्षमता, एक्साइटमेंट, उत्तेजितता, लॅक ऑफ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास हरवणं, अँक्शियसनेस, काळजी वाढणं, फॉरगेटफुलनेस, विसराळूपणा, प्रॉब्लेम्स इन डिसिजन मेकिंग, निर्णय घेण्यात अडचण येणं, फिलिंग ऑफ फिअर, घाबरल्यासारखं वाटणं. याबरोबरच शारीरिक लक्षणं, हाय पल्स रेट, नाडीचे ठोके तीव्र होणं, स्वेटिंग, घाम येणं, पाल्पिटेशन, हृदयाची धडधड, नेक और हेडेक, मान किंवा डोकेदुखी, इन्क्रीज्ड ब्रीदिंग, श्वसनाचा वेग वाढणं, डीप ब्रीदिंग, दीर्घ श्वास, इनडायजेशन, पचनात बिघाड, फिलिंग अनवेल, अस्वस्थ वाटणं. या शारीरिक लक्षणांचा परिणाम म्हणून, शारीरिक लक्षणाचा मध्ये जे काही दिसत असतं त्याचा वर मॅनेजमेंट कशी करायची किंवा हा फिजिकल स्ट्रेस मॅनेज कसा करायचा या बाबतीत स्ट्रेस रिलीफ स्ट्रैटेजीज, तनाव राहत रणनीतियां नीचे लिखी हुई है, सुनिए. बॉडी रिलैक्सेशन एक्सरसाइजेस, शरीर को आराम देने वाले व्यायाम, इसमें ब्रीदिंग टेक्निक्स, श्वास तकनीक, गाइडेड इमेजरी, निर्देशित कल्पना. दूसरा फिजिकल एक्सरसाइज, इसको हम शारीरिक व्यायाम बोलते हैं, योगा, वर्कआउट, सूर्य नमस्कार, और इसके अलावा मेडिटेशन यानी ध्यान धारणा, इसका ही हम प्रयोग कर सकते हैं कि जिसके माध्यम से हम अपना फिजिकल स्ट्रेस मैनेज कर सकते हैं. निगेटिव इफेक्ट्स ऑफ स्ट्रेस, जो तान होता है, तान का नकारात्मक परिणाम जो होता है, इसके बारे में हम इसमें चर्चा करेंगे. एक फिजिकल और दूसरा है इमोशनल. 2 प्रकार के इफेक्ट्स होते हैं. यामध्ये पहिल्यांदा आपण वेट गेन आणि लॉस, यालाच आपण म्हणूया वजन वाढणं किंवा कमी होणं, अनएक्सपेक्टेड हेअर लॉस, अनपेक्षित केस गळणं, हार्ट पाल्पिटेशन्स, हृदयात धडधडणं, हाय ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाब. याबरोबरच जे काही भावनिक परिणाम आहेत किंवा इमोशनल इफेक्ट्स आहेत त्यामध्ये मूड स्विंग, दुसरा आहे एन्झायटी, चिंता, कॅन लीड टू डिप्रेशन, उदासीनता येऊ शकते, कॅन ऑल्सो लीड टू अनहेल्दी कोपिंग स्ट्रॅटेजीज,
किंवा त्यालाच आपण म्हणूया की अनारोग्याला प्रतिकार करणाऱ्या धोरणास देखील आपण कारणीभूत ठरू शकते अशी परिस्थिती आपल्याला दिसते. कॉजेस ऑफ स्ट्रेस, डिस्ट्रेस म्हणा किंवा एकूणच ताण म्हणा, या ताणाला जे काही कारण असतात त्या तारणाचे कारण प्रामुख्याने आपण 2 कारणांची चर्चा करणार आहे. एक आहे एक्सटर्नल कॉजेस, दुसरा आहे इंटरनल कॉजेस. एक्सटर्नल कॉजेस मध्ये पुन्हा आपल्याला 5 प्रकारची कारणं सांगता येतील. एक आहे भौतिक वातावरण, की ज्याला आपण फिजिकल एन्व्हायरमेंट असं म्हणतो. दुसरा सामाजिक आंतरक्रिया, की ज्याला आपण सोशल इंटरॅक्शन असं म्हणतो. काम, ज्याला आपण वर्क असं म्हणतो. जीवनातील महत्वपूर्ण घटना, मेजर लाईफ इव्हेंट्स. दैनंदिन अडचणी, ज्याला आपण लाईफ हॅझल्स असं म्हणतो. यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे भौतिक वातावरण, फिजिकल एन्व्हायरमेंट. यामध्ये गोंगाट, तीव्र प्रकाश, उष्णता, जागेची अडचण, म्हणजेच खऱ्या अर्थाने नॉईज, ब्राईट लाईट, हीट अँड कन्फाइन्ड स्पेसेस. सामाजिक आंतरक्रिया किंवा सोशल इंटरॅक्शन, यामध्ये असभ्यपणा, रुडनेस, अधिकार गाजवणं किंवा बॉसीनेस, इतरांच्याकडून हल्ला, ॲग्रेसिव्ह बाय अदर्स, ते शारीरिक असेल किंवा शाब्दिक असेल, कशाही स्वरूपाचा हल्ला असेल, वाईट वागणूक, माल ट्रीटमेंट, अपमान करणं. जीवनातील मेजर घटना ज्या असतात, महत्वाच्या गोष्टी घटना असतात, त्यामध्ये जन्म, मृत्यू, नोकरी जाणं, अपघात, घटस्फोट यासारख्या घटना सुद्धा आपल्यामध्ये ताण निर्माण करत असतात. दैनंदिन अडचणी ज्या आहेत, दैनंदिन जीवनातल्या काही घटना असतात की आपण प्रवासाला निघतो, त्याच वेळेला किल्ली हरवते, गाडी बंद पडते, वातावरणातले बदल होतात, अति काम नसतं किंवा कामच नसतं, अनिश्चितता असते, संघर्ष असतो, जबाबदारी असतात, की ज्यामुळं आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी निर्माण होतात आणि आपल्यामध्ये ताण निर्माण होतो असं आपल्याला म्हणता येईल. काम, कामाच्या ठिकाणी नियम, अटी किंवा रूल्स अँड रेग्युलेशन्स याचा फार मोठा प्रभाव आपल्या ताणावर पडत असतो असं आपल्याला म्हणता येईल. लाल फितीचा कारभार, रेड टेप सिस्टीम जी आहे त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला ताप होतो. डेडलाईन्स जे असतात त्या डेडलाईन्सचाही त्रास हा आपल्याला काम करताना होत असतो असं आपल्याला म्हणता येईल. याशिवाय अंतर्गत कारण, इंटरनल कॉजेस, यामध्ये जीवनशैली, लाईफस्टाईल, यामध्ये आपण विश्रांती घेत नाही, विश्रांतीचा अभाव, लॅक ऑफ रेस्ट, अतिश्रम, ओव्हरवर्क, ओव्हरलोड काम करत असतो आणि नेहमी आपली धावपळ चालू असते किंवा आपल्यामध्ये रश असतो. दुसरं निगेटिव्ह सेल्फ टॉक, निगेटिव्ह थॉट्स किंवा नकारात्मक विचार. टू ब्लेम वन सेल्फ, स्वतःला दोष देणं. हिप्नॉटिक नेचर, ज्यालाच आपण अतिचिकित्सक स्वभाव असं म्हणू शकतो. माइंड ट्रॅप, आपणच आपलं मानसिक जाळं एक निर्माण केलेलं असतं आणि या जाळ्यामध्ये आपण अडकून पडलेलो असतो. यामध्ये अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स, यालाच आपण म्हणूया अवास्तव अपेक्षा. पुलिंग थिंग्स ऑन युअर सेल्फ, स्वतःवर गोष्टी ओढून घेणं. टू ऍक्ट विदाउट थिंकिंग, म्हणजे विचार न करता कृती करणं. पुटिंग टू मच इम्पॉर्टन्स ऑन व्हॉट यू डोंट वॉन्ट, नको त्या गोष्टींना अतिमहत्व देणं. रिजिड थिंकिंग, ज्याला आपण ताठर विचारसरणी असं म्हणतो. या एकूण चर्चेनंतर ताण म्हणजे काय, ताणाची कारणं काय, ताणाची लक्षणं काय, याबाबतची चर्चा केल्यानंतर प्रमुख मुद्दा जो या व्याख्यानामधला आहे, या मांडणीमधला आहे, तो म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्स. या स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्स मध्ये 3 मुद्द्यांची चर्चा आपण करणार आहोत. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे चेंज युअर थिंकिंग, दॅट इज विचारात बदल करा. दुसरा आहे चेंज युअर बिहेवियर, वर्तनात बदल करा. आणि पुढचा मुद्दा आहे, शेवटचा मुद्दा यातला, तो म्हणजे चेंज युअर लाईफस्टाईल, म्हणजेच एक प्रकारे जीवनशैलीत बदल करा. यातला पहिला मुद्दा चेंज युअर थिंकिंग, विचारात बदल करा. यामध्ये प्रामुख्याने रिफ्रेमिंग आणि पॉझिटिव्ह थिंकिंग या 2 गोष्टींचा विचार केला जातो. रिफ्रेमिंग मध्ये काय असतं हे जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की विचार, भावना आणि वागण्याची पद्धत बदलण्यासाठी आपण रिफ्रेमिंग वापरत असतो. आता हे बदलायचं म्हणजे काय करायचं, तर विघातक आणि निराशावादी विचार बदलून विधायक, सकारात्मक आणि आशावादी विचार करायला चालू करणं म्हणजेच आपला विचारात बदल करणं.
यालाच पुढच्या पातळीवर आपल्याला असं म्हणता येईल की पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा सकारात्मक विचार जे करत असतो या माध्यमातून सुद्धा आपण ताण हलका करायचा प्रयत्न करतो, कमी करायचा प्रयत्न करतो. यामध्ये एकदा आपण नकारात्मक विचाराची जागा जर सकारात्मक विचारांनी बदलली की आपल्याला सकारात्मक परिणाम मिळायला सुरुवात होते. यामध्ये आपल्याला असंही म्हणता येईल की ताण निर्माण करणाऱ्या घटनांचा अर्थ सकारात्मक पद्धतीनं लावायला शिकलं पाहिजे. म्हणजे काय, जे होतंय ते भल्यासाठीच अशी भूमिका आपण घेऊन वावरायला पाहिजे. समजा एखादी घटना आपल्या जीवनात घडते, अपघात होतो, अपघातात एखादा पाय मोडतो आणि आता पाय मोडला म्हणून मी आता दुःख करत बसण्यापेक्षा काय एकच पाय मोडलाय, उरलेलं शरीर तर धडाकट आहे, असा मी जरा सकारात्मक विचार केला तर माझा थोडा ताण कमी होतो. याच बाबतीत असंही म्हणता येईल की अशा आणि काही घटना असतात की ज्यामध्ये घटस्फोट झाला, त्यात काय एवढं, सुटलो एकदाचा, अशा प्रकारची जर मानसिकता आली तर त्यामुळं आपला ताण हलका होईल. काही वेळेला आर्थिक नुकसान असेल, नोकरी जाणं असेल, गंभीर आजार असतील की त्यावेळेला आपण आपल्या पद्धतीनं सकारात्मक विचार करायचा प्रयत्न करा की ज्यामुळं आपला ताण हलका होऊ शकेल. जगामध्ये आपल्यापेक्षा कितीतरी जास्त दुःखी लोक या जगात आहेत. आपल्या दुःखाची इतरांच्या दुःखाशी सकारात्मक तुलना करून समाधान माना की ज्या योगे आपला ताण हलका होईल. साधारणपणे आपण असं म्हणतो, शिर सलामत तो पगडी 50 किंवा वाईटातून चांगलं शोधणं हाच ह्या सकारात्मक विचाराचा भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल. दुसरा मुद्दा पुढचा जो आहे तो म्हणजे वर्तनात बदल करा. पहिल्यांदा आपण विचारात बदल करा म्हटलं, आता आपण सांगतोय तो म्हणजे वर्तनात बदल करा. वर्तनात बदल करण्यामध्ये 4 गोष्टींची चर्चा करणार आहे. बी असर्टिव्ह, आग्रही व्हा, ठामपणे वागा. आग्रही होणं किंवा ठाम असणं, ठामपणे वागणं म्हणजे एकतर आक्रमक न राहता शांतपणे आणि सकारात्मक मार्गानं आपल्या स्वतःच्या किंवा इतर लोकांच्या हक्कासाठी उभं राहणं. आग्रही व्यक्ती इतरांना त्रास न देता किंवा स्वतःला अस्वस्थ न करता त्याचा मुद्दा पटवून देण्यास सक्षम असतात असं आपल्याला सांगता येईल. संघटित व्हा, सुसंघटितपणे आपण काम करणं आवश्यक असतं. एकमेकांच्या मदतीनं काम करा. आपण मी एकटाच सर्व काही करू शकतो ही मानसिकता सोडून आपण इतरांच्या मदतीनं काम करायला शिका की ज्यामुळं आपल्याला ताण कमी करता येईल. आपली विनोद बुद्धी वापरा, हसत खेळत जीवन जगण्याचा प्रयत्न करा की ज्या योगे आपले ताण हलके होतील. दिशा बदला, विचाराची, कार्याची आणि वर्तनाची दिशा बदलून आपण आपलं कार्य साध्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं आपल्याला म्हणता येईल. पुढचा मुद्दा आपल्या समोर चर्चेत मी घेतोय तो म्हणजे चेंज युअर लाईफस्टाईल, जीवनशैलीत बदल करा. सगळ्यात महत्वाचा भाग असा असतो तो म्हणजे सभोवतालची परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करा. ते शक्य नसेल तर स्वतःलाच बदला. हे मला या जीवनशैली बदलाच्या बाबतीत म्हणायचं आहे. यामध्ये आपण प्रामुख्याने 5 घटकामध्ये बदल, 5 प्रकारची जी काही आपली जीवनशैली आहे त्यामध्ये बदल करायचा आहे. त्यामध्ये पहिली आहे स्ट्रेस टॉलरन्स, की ज्याला आपण ताण सहनशीलता असं म्हणूया. ताण सहन करायला शिका. मगाशी सुरुवातीलाच मी सांगितलं की आपल्याला आता कोरोना बरोबर जगायला शिकलं पाहिजे. ताण सहन करायला म्हणजे स्ट्रेस सहन करायला आणि या कोरोना बरोबर जगायला शिकणं म्हणजेच ताण सहन करणं अशातलाच प्रकार आहे. या बाबतीत मी असं म्हणतो, एखादा आजार पूर्णपणे बरा होत नसेल तर तो निमूटपणे सहन केला पाहिजे. भोवताली घडणाऱ्या घटनांमुळं त्रासून न जाता त्या सहन करायला शिकणं. काही लोक उगीच लहान सहान प्रसंगामुळे कातावून जातात, किरकिर करतात, चिडचिड करतात. उदाहरण द्यायचं झालं तर कंडक्टरनं बस थांबवली नाही, बसला उशीर झाला, मुलं शाळेतून लवकर आली नाही, पेपरवाल्यानं पेपर लवकर दिला नाही, शेजारची माणसं उगीच मोठमोठ्यानं बोलत असतात, दुकानदारानं नोट घेतली नाही, खराब आहे म्हणून सांगितली. यासारख्या अनुभवांमुळं
आपण डिस्टर्ब होतो आणि ताण सहन न झाल्यामुळं भांडणं काढत बसतो. अशा ताणाच्या बाबतीत आपण सहनशील राहणं हाच त्यावरचा एक उपाय असतो. दुसरा प्रकार यातला आहे चेंज युअर पेस ऑफ लाईफ. आपल्या जीवनाची गती बदला. आपल्याला जो काही वेळ असतो त्या वेळेचा आपण योग्य वापर करत नाही. रात्र थोडी सोंग फार या म्हणीप्रमाणे आपण सर्वजण अत्यंत गतिमान जीवन जगतोय. घड्याळाच्या काट्याशी आपली स्पर्धा सुरू आहे. या जीवघेण्या स्पर्धेत यशस्वी व्हायचं असेल तर आपण आपली जीवनाची गती बदलली पाहिजे. आणि यासाठी आपल्याला लवकर उठणं, न्याहारीसाठी पुरेसा वेळ देणं, घाई गडबडीत कामं न करणं, वाहनं सावकाश चालवणं, भरपूर विश्रांती घेणं, पुरेशी झोप घेणं, भरपूर व्यायाम करणं आणि हाती घेतलेल्या कामावर लक्ष केंद्रित करणं, अशा प्रकारे गोष्टी केल्या तर आपल्या जीवनाचा स्पेस हा आपण व्यवस्थित हँडल करू शकतो. तिसरा पद्धत आहे कंट्रोल डिस्ट्रेसफुल थॉट्स. त्रासदायक विचारावर नियंत्रण ठेवा किंवा त्याला आपण म्हणूया विघातक विचार टाळा. मला हे जमणार नाही, मी आता काय करू, माझं कसं होणार, अशी शंका आपल्या नेहमीच मनात येत असते. तर या वेळेला मी हे करू शकतो, मी यशस्वी होऊ शकतो, मी यशस्वीच होणार, असा सकारात्मक विचार करून आपल्या त्रासदायक विचारांना आपण बाजूला ठेवायचा किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि एक प्रकारे ज्यावेळेला आपण सकारात्मक विचार करायला लागतो त्यावेळेला आपोआपच आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि यशाच्या दिशेनं प्रयत्नपूर्वक पाऊल टाकायला सुरुवात करा, तुम्ही आपोआप यशस्वी व्हाल असं आपल्याला म्हणता येईल. चौथा मुद्दा यातला आहे तो म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स. अडॉप्ट प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स. समस्या सोडवण्याची कौशल्य आत्मसात करा किंवा शिका. प्रश्न कसे सोडवायचे, समस्या कशा सोडवायच्या याबाबत आपल्याला विचार करावा लागतो. अनेकांनी अनेक प्रश्न सोडवले, त्यांनी ते कसे सोडवले त्यापासून आपण काही शिकण्याचा प्रयत्न करा किंवा आपणच समस्या कशा सोडवायच्या याची कौशल्य आत्मसात करा. साधारणपणे आपण असं म्हणूया की त्यासाठी आवश्यक ते ज्ञान मिळवा. यामध्ये जर समस्या सोडवायची असेल तर आपण एक साधं टेक्निक वापरता येईल. समस्या नेमकी काय आहे त्याचा अभ्यास करा, समस्या निश्चित करा आणि त्या समस्या निश्चित केल्यानंतर त्याला कोणते पर्याय असू शकतील याबाबत विचार करा आणि पर्याय शोधा. या पर्यायांचं निरीक्षण करा, पर्यायांची तपासणी करा आणि त्यातला योग्य पर्याय निवडून त्याची अंमलबजावणी करा आणि काय होतंय ते बघा आणि इतरांच्या मदतीनं त्या समस्येवर मात करायचा प्रयत्न करा. असे साधं सोपं तंत्र आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी वापरण्याचा प्रयत्न करूया. आणि शेवटी एक मुद्दा यातला आहे तो म्हणजे सोशल सपोर्ट. सामाजिक आधार शोधा किंवा सामाजिक समर्थनाचा उपयोग करा. एकाकी एकलकोट्या व्यक्तींना नेहमीच ताणतणावांना समर्थपणे तोंड देता येत नाही. ज्यांचा सामाजिक परिवार मोठा व समृद्ध असतो, ज्यांचे इतरांशी संबंध चांगले असतात, अशा व्यक्तींना ताणतणावांना यशस्वीपणे तोंड देता येतं. इतरांशी सल्लामसलत, चर्चा आणि विचाराची देवाणघेवाण केल्यानं संकटाशी मुकाबला करण्याचं धाडस निर्माण होतं. समाजात मिळून मिसळून राहिल्यानं मानसिक आधार मिळतो आणि आपल्या पाठीमागे ठामपणे उभे राहणारं कोणीतरी आहे ही भावना आपल्याला आनंदी आणि तणावमुक्त जीवन जगण्याची उभारी देते. या सगळ्या ताण मॅनेज करण्याच्या टेक्निक्स नंतर ही जी काही स्ट्रेस मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज आपण सांगितल्या त्यामध्ये जे एक अत्यंत महत्वाचा भाग असतो तो म्हणजे टाइम मॅनेजमेंट, वेळेचं नियोजन. आपल्याला माहित आहे एकदा हातातून निसटून गेलेली वेळ पुन्हा कोणाच्याच आयुष्यात परत येत नाही. म्हणून आपल्याला मिळालेल्या वेळेचा परिणामकारक उपयोग कसा करावा याबाबत थोडक्यात मी त्याची चर्चा करणार आहे. वेळेचं नियोजन, वेळेचा सदुपयोग या बाबतीत आपल्याशी काही माहिती शेअर करणार आहे. साधारणपणे आपल्याला माहिती आहे की आपलं जीवनभरात किंवा दिवसभरात वेळ वाया घालवणं, वेळ ढकलणं, रिकामटेकड्या गप्पा मारणं, वाद घालणं यामध्ये बराच वेळ जातो. तर तो आपण टाळणं आवश्यक आहे असं मला सांगणं आवश्यक वाटतं. साधारणपणे आपण असं म्हणतो, एक विधान आहे, प्रत्येकाकडे फक्त 24च तास असतात
कुणालाही जास्त किंवा कमी तास निसर्गानं दिलेले नाहीत. तर जो आपल्याला वेळ मिळालेला आहे त्याचा चांगला उपयोग केला तर ताण कमी होतो. तर हे ताण कमी करायचं असेल म्हणजे टाइम मॅनेजमेंट करायचं असेल तर एक सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे कामाचा प्राधान्यक्रम ठरवा. आपल्या दिवसभराच्या कामाच्या याद्या तयार करा. आपली काय काय कामं आहेत ही ठरवा. आणि ही ठरवत असताना प्रामुख्यानं जे काय स्क्रीनवर जे टेबल दिसतंय की ज्याला आपण मॅट्रिक्स असं म्हणतो, त्या मॅट्रिक्स मध्ये 4 चौकटी दिसत आहेत. एकात डू लिहिलंय, दुसऱ्यात डिसाइड लिहिलंय, तिसऱ्यात डेलिगेट लिहिलंय, चौथ्यात डिलीट लिहिलंय. तर या चौकटींमध्ये आपण आपल्या कामाचं स्वरूप या आधारे त्याचं विश्लेषण करता येईल आणि त्या चौकटीमध्ये त्यांना घालता येईल. तर आपल्या जी काही कामं असतात त्या कामामध्ये महत्वाचा भाग असतो किंवा अर्जन्सीचा भाग असतो. म्हणजे आपली जी कामं असतात ती एकतर अर्जंट असतात किंवा अर्जंट नसतात. याबरोबरच कामं महत्वाची असतात किंवा महत्वाची नसतात. आपण या ठिकाणी या कामाचं याद्या करत असताना जी कामं अर्जंट आहेत आणि महत्वाची आहेत त्याची एक यादी तयार करा. ती डू या चौकटीत घालून ठेवा. दुसरी जी कामं महत्वाची नाहीत पण अर्जंट आहेत ती कामं डेलिगेट या आपल्या चौकटीत घाला. जी कामं महत्वाची आहेत पण अर्जंट नाही ती डिसाइड या चौकटीमध्ये आपण घाला. आणि शेवटी जी कामं महत्वाचीही नाहीत आणि जी कामं अर्जंटही नाहीत ती डिलीट या कॉलम मध्ये किंवा चौकटीमध्ये आपण पेस्ट करा. आता या प्रकारे ज्या वेळेला आपण 4 वेगवेगळ्या चौकटीमध्ये कामांच्या याद्या पेस्ट केल्यानंतर एक लक्षात ठेवा, डू या चौकटीमध्ये असणारी कामं ताबडतोब करा. पहिला क्रम डू या कॉलम मधील कामांचा असेल. दुसरं डिसाइड या कॉलम मधली कामं नंतर करा. म्हणजे पहिली डू या कॉलम मधली कामं झाली, त्या चौकटीतली कामं झाली की डिसाइड या चौकटीतली कामं आपण करून टाका. आणि जी तिसरा डेलिगेट ही चौकट आहे या चौकटीतली कामं आपण दुसऱ्यांच्याकडून किंवा इतरांच्याकडून करून घ्या. इतरांना वाटा आणि त्यांच्या माध्यमातून आपली कामं करून घ्या. आणि शेवटी जी काही डिलीट या चौकटीतली कामं आहेत ही कामं आपण नाही केली तरी चालतील किंवा ती टाळली तरी चालतील. ती कामं नाही झाली तरी काही बिघडणार नाही कारण ती अर्जंटही नाहीत आणि महत्वाची नाहीत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि अशा प्रकारे एकूण आपण आपला ताण किंवा वेळेचं मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट या पद्धतीनं करू शकतो. शेवटचा मुद्दा आहे बेनिफिट्स ऑफ स्ट्रेस मॅनेजमेंट. ताण व्यवस्थापनाचा फायदा काय. मी थोडक्यात काही मुद्दे आपल्या समोर सांगतो आणि मी थांबतो. फिजिकल हेल्थ गेट्स बेटर. स्ट्रेस मॅनेजमेंटमुळं आपलं शारीरिक आरोग्य चांगलं होतं. यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की आपला स्टॅमिना, मोर एनर्जी अँड स्टॅमिना तयार होतो. म्हणजे अधिक ऊर्जा आणि तग धरण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते. इमोशन्स स्टॅबिलाइज्ड. भावना स्थिर होतात. पॉझिटिव्ह अप्रोच किंवा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तयार होतो. सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. आपण होपफुल किंवा हॅपियर होतो. आपण आशावादी आणि आनंदी होतो. याशिवाय ॲबिलिटी टू फोकस इम्प्रूव्ड. लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारते, वाढते. यामध्येच आपल्याला असंही सांगता येईल वी आर एबल टू लर्न अँड अचीव्ह समथिंग. काही शिकण्यास किंवा प्राप्त करण्यास आपण सक्षम बनतो. धन्यवाद. थँक्यू. मित्रहो, आमच्या शिवराज महाविद्यालयाच्या वतीनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा जो 1 दिवसीय वर्कशॉप आयोजित केलेला आहे त्या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. या कार्यशाळेचा विषय आहे ऑफिस मॅनेजमेंट अँड स्ट्रेस मॅनेजमेंट. मी डॉक्टर एस.डी. पाटील, शिवराज महाविद्यालयामध्ये गेली 33 वर्ष रसायनशास्त्राचं अध्यापन करतो.
आणि सध्या मी सहयोगी प्राध्यापक म्हणून इथं काम करत आहे. या कार्यशाळेसाठीच्या विषयांतर्गत मला देण्यात आलेला विषय आहे स्ट्रेस मॅनेजमेंट इन वर्क प्लेस, अर्थात कार्यालयीन तणावाचं व्यवस्थापन. या दुसऱ्या सत्राच्या निमित्तानं आपल्याबरोबर संवाद करताना मला विशेष आनंद होत आहे. या सत्रासाठीचं प्रेझेंटेशन मी इंग्रजीत बनवलेलं आहे, ते आपल्या सर्वांना पाहता येईल आणि या विषयाच्या अनुरोधानं मी माझी भूमिका इथं मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. स्ट्रेस मॅनेजमेंटचा विचार करत असताना एका पुस्तकाचा संदर्भ मला लक्षात आला. त्या पुस्तकाचं नाव आहे द एज ऑफ स्ट्रेस, सायन्स अँड सर्च फॉर स्टॅबिलिटी. मार्क जॅक्सन नावाच्या लेखकाचं हे पुस्तक ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने नोव्हेंबर 2016 मध्ये प्रकाशित केलेलं होतं. या पुस्तकाच्या प्रारंभी प्रस्तावनेमध्ये काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. या प्रस्तावनेतल्या काही वाक्यांनी आपण आपल्या या सत्राची सुरुवात करतो आहोत. Approximately half of the all British employees suffer from workplace stress and over 13 million working days are lost through stress each year, costing the economy over 4 billion British pounds per year. याचा अर्थ असा की जवळपास अर्धे ब्रिटिश कर्मचारी तणावग्रस्त आहेत आणि त्यामुळे प्रतिवर्षी 13 दशलक्षाहून अधिक कामाचे दिवस वाया जातात. परिणामी प्रतिवर्षी 4 अब्ज पौंडापेक्षा अधिक आर्थिक नुकसान होते. Stress has had a similar impact throughout the world, both in developed as well as in developing countries. विकसनशील आणि विकसित देशामध्ये सुद्धा थोड्याफार फरकानं अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. Workplace anxiety has been causing low productivity amongst employees and costing the global economy nearly $1 trillion dollars annually. थोडक्यात जागतिक स्तरावरती हा व्यवच्छेदक अशा लक्षणाचा भाग आपल्या लक्षात आलेला आहे. तणाव व्यवस्थापन ही महत्वाची गरज आहे. त्याचं कारण तणाव हा सार्वत्रिक झालाय आणि जगाच्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये विविध स्वरूपामध्ये आपल्याला तो पाहायला मिळतो. आजच्या या कार्यशाळेच्या निमित्तानं आणखी काही गोष्टी आपण बघणार आहोत. बिझनेस इनसाइडरच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीप्रमाणे भारतामध्ये सुद्धा द मोस्ट ओव्हरवर्क्ड कंट्री इन द वर्ल्ड, वर्क रिलेटेड स्ट्रेस कॅन बी सिरियस कॉन्सिक्वेन्स. म्हणजे भारतात सुद्धा याचं अस्तित्व आहेच, परिणाम जाणवतो आहे आणि हा परिणाम सायलेंट किलर सारखा आहे असं निरीक्षण त्याच्यामध्ये नोंदवण्यात आलेलं आहे. थोडक्यात जागतिक स्तरावरून राष्ट्रीय स्तरापर्यंत आणि कॉर्पोरेट कार्यालयापासून महाविद्यालयीन कार्यालयापर्यंत तणाव अपरिहार्य आहे. त्याची कारणं अनेक आहेत, पण या कार्यशाळेच्या निमित्तानं आपण जागतिक स्तरावरच्या या संकल्पनेतून स्थानिक स्तरावरती करावयाची उपाययोजना याचा थोडक्यात विचार करणार आहोत. याचा अर्थ असा की वी हॅव टू थिंक ग्लोबली अँड ऍक्ट लोकली. हा स्थानिक विचार करताना एक गोष्ट लक्षात येते की स्ट्रेस ही संकल्पना पहिल्यांदा फिजिक्स मध्ये आली, भौतिकशास्त्रामध्ये आली. याचा अर्थ एक्सटर्नल प्रेशर, टेन्शन, लोड ऑफ एन ऑब्जेक्ट. हॅन्स शेले नावाच्या कॅनेडियन एंडोक्रायनॉलॉजिस्टनं ही संकल्पना 1949 मध्ये वैद्यकशास्त्रामध्ये आणि पर्यायानं मानसशास्त्रामध्ये आणि बिहेव्हिअरल सायन्स मध्ये आणली. खरं तर शेले असं म्हणायचा की इट इज नॉट स्ट्रेस विच किल्स अस, बट द रिॲक्शन अगेन्स्ट स्ट्रेस इज व्हेरी रिस्पॉन्सिबल. म्हणजे तणावाने माणूस मरत नाही, पण तणावावरच्या प्रतिक्रियेने त्याच्यावर परिणाम होत असतो आणि तो तणावग्रस्त होत असतो. ही संकल्पना अगदी सोप्या शब्दामध्ये सांगायची झाली तर स्ट्रेस ऑकर्स व्हेन द प्रेशर इज ग्रेटर दॅन द रिसोर्सेस. इथं रिसोर्सेस याचा अर्थ ह्युमन रिसोर्सेस आणि मटेरियल रिसोर्सेस अशा दोन्ही अर्थांनी आहे. ज्या वेळेला रिसोर्सेस पेक्षा दबाव जास्त असतो त्यावेळी ताण निर्माण होतो. हे चित्र सामान्यपणे सगळ्या वर्क प्लेसेस मध्ये बघायला मिळतं. हा ताण निर्माण करणाऱ्या वस्तूला आणि परिस्थितीला स्ट्रेसर या शब्दाने ओळखलं जातं. हे स्ट्रेसर्स अनेक प्रकारचे आहेत. द स्ट्रेसर कॅन बी अ पर्सन ऑर सिच्युएशन,
इट कॅन बी अ केमिकल ऑर बायोलॉजिकल एजंट ऑर एन्व्हायरमेंटल कंडिशन. सद्यस्थितीमध्ये कोरोनाचा व्हायरस हा बायोलॉजिकल एजंट आहे, पर्यावरणामध्ये त्याच्यामुळे परिणाम जाणवत आहेत आणि जागतिक स्तरावर एका महामारीचा प्रादुर्भाव आपण अनुभवतो आहोत आणि त्या दिशेनं लढण्याची आपली धडपड सुरू आहे, प्रयत्न सुरू आहेत आणि त्याच्या विरोधामध्ये उपाययोजना सुद्धा आपण करतो आहोत. याचा अर्थ असा, हा सुद्धा एक प्रकारचा तणाव आहे आणि त्याचं कारण आहे पर्यावरण आणि जैविक घटक. या घटकांचा विचार करताना एक गोष्ट आपल्या लक्षात येते की एक्सटर्नल स्ट्रेसर्स आहेत, काही इंटरनल स्ट्रेसर्स आहेत. या दोन्ही स्ट्रेसर्स मध्ये जे बाह्य घटक महत्वाचे आहेत त्यांना एक्सटर्नल स्ट्रेसर्स म्हणतात आणि जे अंतर्गत घटक आहेत त्यांना इंटरनल स्ट्रेसर्स असं म्हणतात. सामान्यपणे मानसशास्त्रज्ञांचा आणि वर्तनशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या तत्वज्ञानांचं असं म्हणणं आहे की बाह्य परिणामापेक्षा अंतर्गत परिणामामुळे निर्माण होणारा ताण हा जास्त असतो. 15 ते 20% गोष्टी बाह्य भौतिक पर्यावरणामुळे होतात आणि व्यक्तिगत स्तरावरच्या आपल्या व्यक्तिमत्वामुळे आणि कार्यप्रणालीमुळे निर्माण होणारा ताण हा जास्त प्रमाणामध्ये असतो. एक्सटर्नल स्ट्रेसर्स मध्ये फिजिकल एन्व्हायरमेंट बाह्य पर्यावरण, सोशल इंटरॅक्शन्स म्हणजे सामाजिक अंतरक्रिया, या समूहामध्ये आपण राहतो त्यामुळे सोशल इंटरॅक्शन्स विथ पीपल, लाईफ इव्हेंट्स विच यू डोंट हॅव एनी कंट्रोल ओव्हर, अपघात मृत्यू याच्यावर आपलं नियंत्रण असत नाही, त्याच्यामुळे सुद्धा या बाह्य घटकांच्या मुळे तणाव निर्माण होतो. इंटरनल स्ट्रेसर्स मध्ये पर्सनल लाईफस्टाईल चॉईस, आपली व्यक्तिगत जीवनशैली आपण स्वीकारलेली असते, व्यक्तिमत्वाचे काही पैलू आपण विकसित केलेले असतात, व्यक्तिगत विचार करण्याची प्रक्रिया आपण विकसित केलेली असते. या सगळ्यांनी आपलं व्यक्तिमत्व घडत असतं आणि या घडलेल्या व्यक्तिमत्वाचा परिणाम तणाव निर्मितीमध्ये होत असतो आणि बाह्य घटकांचाही परिणाम होत असतो. साधारणपणे विचार केला तर या तणावाचे 2 प्रकार पडतात. पहिला आहे त्याला युस्ट्रेस या नावाने ओळखलं जातं आणि दुसरा आहे तो डिस्ट्रेस. युस्ट्रेस इज द पॉझिटिव्ह स्ट्रेस ऑर फ्रेंडली स्ट्रेस. एखादं काम करत असताना काही विशिष्ट तणावाची गरज असते, ज्या तणावामुळे आपली कार्यक्षमता जास्त उत्तेजित होते आणि आपण चांगल्या कार्यक्षमतेने काम करत असतो. अशा तणावाला युस्ट्रेस या नावानं संबोधलं जातं. इट हॅज अ गुड इन्फ्लुएन्स ऑन ह्युमन फिजिकल अँड मेंटल एबिलिटी. आपली शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता अतिशय मॅक्झिमाइज पद्धतीने वापरण्याची प्रेरणा या युस्ट्रेस मधून मिळत असते. इट ऍक्ट्स एज अ पॉझिटिव्ह फॉर इंडिव्हिज्युअल ॲज वेल एज द ऑर्गनायझेशन. व्यवस्थेसाठी आणि व्यक्तीसाठी युस्ट्रेसचा सकारात्मक परिणाम होतो. इट प्रोव्हाइड सेन्स ऑफ अर्जन्सी अँड अलर्टनेस. एक प्रकारचा प्रतिसाद देण्यासाठीची भूमिका त्याच्यातून तयार होते, एक प्रकारची संवेदना निर्माण होते आणि तातडी निर्माण होते, ज्या योगे माणूस काम करण्याला प्रवृत्त होतो आणि आपली भूमिका चांगल्या पद्धतीनं पार पाडत असतो. डिस्ट्रेस हा जो दुसरा प्रकार आहे तो निगेटिव्ह स्ट्रेस आहे आणि या डिस्ट्रेसमुळं खरं तर स्ट्रेस ही व्याधी नाही आहे, पण तणावामुळं, दीर्घकालीन तणावामुळं व्याधीग्रस्त होत असतो, व्यक्ती व्याधीग्रस्त होत असते आणि म्हणून त्याला हार्मफुल स्ट्रेस असं म्हणतात. तणाव निर्माण होण्यासाठी लागणारा वेळ किंवा त्याचा परिणाम होण्यासाठी लागणारा वेळ याचा विचार करता 2 प्रकार केले जातात. एकाला म्हणतात शॉर्ट टर्म स्ट्रेस विच इज कॉल्ड एज अक्यूट स्ट्रेस अगेन, आणि लॉंग टर्म म्हणजे क्रॉनिक स्ट्रेस. शॉर्ट टर्म स्ट्रेस जो आहे हा जो अक्यूट स्ट्रेस आहे, इट इज द रिॲक्शन टू एन इमिजिएट थ्रेट. तातडीनं ही प्रतिक्रिया निर्माण होते, हा ताण निर्माण होतो आणि इट इज नोन एज फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स. लढा किंवा त्याच्यापासून अलिप्त राहा अशा प्रकारची मानसिकता तयार होते आणि याला शॉर्ट टर्म स्ट्रेस असं ओळखलं जातं. कॉमन अक्यूट स्ट्रेसेस कुठले आहेत सामान्यपणे लक्षात येणारे? याच्यामध्ये आहे नॉईज म्हणजे आवाज, गोंगाट, क्राउडिंग गर्दी आहे, एकाकीपणा आहे, हंगर आहे, डेंजर आहे आणि इन्फेक्शन आहे. हे तातडीचे परिणाम साधारणपणे लक्षात येतात. लॉंग टर्म क्रॉनिक स्ट्रेस मध्ये डिफरंट स्ट्रेसफुल सिच्युएशन्स आर क्रिएटेड आणि अशा अवस्थेमध्ये द स्ट्रेस बिकम्स क्रॉनिक व्हेन एन इंडिव्हिज्युअल ट्राईज टू सप्रेस इट. हा दीर्घकालीन अशा प्रकारचा तणाव आहे. आपण विचार करणार आहोत तो महाविद्यालयीन स्तरावर काम करत असताना कार्यालयामध्ये निर्माण होणारा काय प्रकारचा ताण असेल, कशामुळे ताण निर्माण होईल, त्याची लक्षणं काय असतील आणि त्याच्यावर उपाय काय असणार.
हे जग विविध अर्थाने ओळखलं जातं. त्याच्यामध्ये एक ओळख आहे या जगाची, ती म्हणजे दिस इज एज ऑफ इंटरडिपेंडन्स. परस्परावलंबनाचं जग आहे, तणावाचं सुद्धा जग आहे. अशा अवस्थेमध्ये महाविद्यालयीन स्तरावरती आपण काम करत असताना, विशेषतः कार्यालयात काम करत असताना, ज्या स्टेक होल्डर्सशी कर्मचाऱ्यांचा, प्रशासनातल्या लोकांचा संबंध येतो, त्याच्यामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग, व्यवस्थापन, विद्यापीठ आणि शासकीय यंत्रणा हे सगळे घटक आहेत. खरं तर या सगळ्या घटकांच्या मध्ये एक विशिष्ट प्रकारचं परस्परावलंबन आवश्यक आहे. पण कामाचं वैविध्य आणि कामातील विविध टप्पे, विविध भूमिका याच्यामुळे ताण निर्माण होतात. त्या ताणांचा आपण थोडक्यात इथे विचार करणार आहोत. विशेषतः कार्यालयामध्ये एक चित्र दिसतं अलीकडच्या काळामध्ये, ते आहे इनसफिशियंट अँड अनट्रेन स्टाफ आणि नो रिक्रुटमेंट. बहुतेक महाविद्यालयांच्या मध्ये हे चित्र आपल्या निदर्शनाला येतं. विद्यार्थ्यांच्या संख्येचा विचार करता उपलब्ध असलेला स्टाफ इनसफिशियंट आहे, अपुरा आहे, आणि जो आहे तो सगळाच प्रशिक्षित नाही. कारण अलीकडच्या काळामध्ये झालेल्या नेमणुका वगळता जुना कर्मचारी वर्ग आहे तो परंपरागत पद्धतीनं कार्यालयामध्ये भूमिका पार पाडणारा कर्मचारी वर्ग होता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे नोकर भरतीवर बंदी असल्यामुळं पुरेशा प्रमाणामध्ये पुन्हा स्टाफ उपलब्ध झालेला नाही. प्रशासनामध्ये जो ताण निर्माण होतो त्याच्यातलं हे महत्वाचं कारण आहे, इनसफिशियंट अँड अनट्रेन स्टाफ अँड नो रिक्रुटमेंट. या सगळ्याचा परिणाम असा होतो की कामाच्या जबाबदाऱ्या देताना प्रशासनाला मर्यादा येतात, कर्मचाऱ्यांच्यावरची जबाबदारीची संख्या वाढते, कामाचं वैविध्य वाढतं, कामाची अर्जन्सी वाढते, आणि त्यामुळे नेचर ऑफ वर्क अँड रिस्पॉन्सिबिलिटीज याच्यामुळं ताण निर्माण होतो. आणि हा ताण पर्यायानं वर्क ओव्हरलोड सारखा सगळ्यांच्या डोक्यावर असा पसरलेला असतो. याच्यामुळं ऑर्गनायझेशन मध्ये तणाव निर्माण होतो. दुसरी एक आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळं अनेक प्रकारची कामं कर्मचाऱ्यांना दिली जातात, आणि या कामांच्या बरोबरीनं ऑनलाईन व्यवस्थापन, विद्यापीठाशी संपर्क, शासनाशी संपर्क, पालकांच्याशी, स्टाफशी आणि विद्यार्थ्यांच्याशी संपर्क, अशा अनेक भूमिका एकाच वेळेला पार पाडत असताना रोल एम्बिगिटी ज्याला म्हणतात, म्हणजे कोणी काय काम करायचं याच्या लाईन्स ऑफ डिमार्केशन स्पष्ट राहत नाहीत. अनेक भूमिका एकाच व्यक्तीला पार पाडाव्या लागतात. पर्यायानं रोल एम्बिगिटीमुळे सुद्धा तणाव निर्माण होतो. याच्या सोबतीनं अजून एक गोष्ट आहे, प्रशासनाची काही मर्यादा असते. लीडरशिप वर्क्स अपॉन द सिस्टीम अँड मॅनेजमेंट वर्क्स विदिन द सिस्टीम. व्यवस्थेमध्ये काम करणारा आणि व्यवस्थेला डायरेक्ट करणारा अशा प्रकारचा प्रशासनाचा आणि लिडरशिपचा जो भूमिकेचा भाग असतो, त्यामुळे काही वेळा ताण निर्माण होतो. कारण अनेक वेळेला कर्मचारी काम करत असताना आपल्या बरोबरीच्या लोकांच्या बरोबर करत असतो, आपल्या कनिष्ठ माणसाकडून त्याला काम करायचं असतं आणि आपल्या वरिष्ठ व्यक्तीला त्याला काही रिपोर्टिंग करायचं असतं. या सगळ्यामध्ये इंटरडिपेंडन्स असताना व्यवस्थापनाची भूमिका आणि त्या व्यवस्थापनाच्या भूमिकेमध्ये अपरिहार्यतेमुळे काही वेळा निर्माण होणारा ताण हा सुद्धा या ताणाला जबाबदार आहे. तात्पुरत्या स्वरूपातल्या नेमणुका याच्यामुळं जॉब सिक्युरिटी हा एक प्रश्न निर्माण झालाय. या सगळ्या घटकांनी महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यावर विविध प्रकारचा ताण आहे. कुटुंबाचा घटक, समाजाचा घटक आणि महाविद्यालयातील कार्यालयाचा घटक अशा अनेक भूमिका पार पाडत असताना, या भूमिकांच्या बरोबर जुळवून घेत असताना अशा प्रकारच्या ताणाची निर्मिती होत असते. अगदी आपला फोन कोणी उचलला नाही किंवा आवश्यक असलेली बस मिळाली नाही, अशा छोट्या छोट्या गोष्टीपासून एखादा अहवाल वेळेत पाठवायचा असेल, त्या दिशेनं काम करताना काही अडचणी येत असतील तरी सुद्धा तणाव निर्माण होतो. हे करत असताना पुन्हा एक मर्यादा येते, म्हणजे रिसोर्सेस इनएडिक्वेसी. काम करत असताना लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्याच्या आधी रिसोर्सेस आहेत. या रिसोर्सेस मध्ये इंटरनेटची कनेक्टिव्हिटी असेल, कम्प्युटरचा सेटअप असेल, किंवा त्याच्या बरोबरीनं त्याला आवश्यक असणारा प्रशिक्षणाचा भाग असेल. हे रिसोर्सेस पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध नसतील तरी सुद्धा काम करत असताना तणाव निर्माण होतो. आपण ज्या ठिकाणी काम करत असतो त्या कार्यालयाचं सुपरविजन, मॉनिटरिंग ज्याला म्हणू आपण किंवा सुपरविजन म्हणू, हे सुद्धा प्रशिक्षित अशा नेतृत्वाकडून झालं पाहिजे, प्रशिक्षित अशा लीडर कडून झालं पाहिजे. एक काळ असा होता की ज्या व्यवस्थेमध्ये हे नेतृत्व करणारे लोक आदेश द्यायचे. काळ बदलला आहे आणि कॉर्पोरेट स्वरूपाची ही व्यवस्था सगळीकडे येत असताना कर्मचाऱ्यांना बरोबरीने जाऊन त्यांना एम्पॉवर करून काम करण्याची गरज आहे.
त्यामुळे मॉनिटरिंग आणि सुपरविजन हे डायरेक्ट करणारं पाहिजे, एम्पॉवर करणारं पाहिजे, केवळ इन्स्ट्रक्शन देणारं पुरेसं आहे असं दिसत नाही. याच बरोबर अजून एक शेवटची महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे वर्किंग कंडिशन. काम करत असताना भोवतालचं भौतिक पर्यावरण, बैठक व्यवस्था असेल, व्हेंटिलेशन असेल, पुरेसा प्रकाश असेल, इलेक्ट्रिसिटी किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल, या सगळ्या गोष्टींनी वर्किंग कंडिशन्स तयार होतात आणि या सुद्धा काम करण्यासाठी पुरेशा आहेत आणि आवश्यक आहेत. अशा पार्श्वभूमीवर अनेक प्रकारची कामं करत असताना जो ताण निर्माण होतो, तो ताण खरं तर त्याच्याशी समायोजन करून काम करणं ही अपरिहार्य गरज आहे. कारण व्यवस्था अचानक बदलणार नाही आणि बदलण्याचा अधिकारही आपल्याला नाही. त्यामुळे ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या उपलब्ध गोष्टींच्या मदतीनं आपण या तणावाचं नियोजन केलं पाहिजे, तणावाचं व्यवस्थापन केलं पाहिजे. या व्यवस्थापनासाठी मी मगाशी सुरुवातीलाच म्हणालो तसं हा परस्परावलंबनाचा भाग आहे. हे परस्परावलंबन आपण अनुभवत असताना आणि व्यवस्थेमध्ये घटक म्हणून काम करत असताना स्ट्रेस कंट्रोल करण्यासाठीची जी प्रणाली आहे त्याच्यामध्ये एका प्रणालीचं नाव आहे ABC स्ट्रॅटेजी. ही स्ट्रॅटेजी 3 आद्याक्षरांनी बनलेली आहे. याच्यातला पहिला आद्याक्षर आहे A फॉर अवेअरनेस. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आपण ज्या कार्यालयात काम करतो, ज्या कर्मचाऱ्यांच्या बरोबर काम करतो, ज्या विद्यार्थ्यांच्यासाठी, विद्यापीठासाठी, प्रशासनासाठी आणि इतर अनुषंगिक गोष्टीसाठी काम करतो, या सगळ्यांचा अभ्यास करून व्हॉट कॉजेस यू स्ट्रेस, कशामुळे ताण निर्माण होतो याचा शोध घेतला पाहिजे. आणि मग या ताणाच्या दिशेनं हाऊ डू यू रिॲक्ट, आपण कसा प्रतिसाद दिला पाहिजे त्याची एक पद्धती ठरवली पाहिजे. आणि यासाठी म्हणून सुरुवातीला अवेअरनेस म्हणजे ताण ओळखणं, त्याच्या मागची पार्श्वभूमी समजावून घेणं, त्याची कारणं शोधणं हे पहिलं काम आहे. काही ताण असतात ते टाळण्यासारखे असतात, काही ताण असतात ते स्वीकारावेच लागतात. काही ताण निर्माण होण्याची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये आपण मॉडिफिकेशन करू शकतो, बदल करू शकतो. अशा अर्थाने अवॉइड करणं, ऍक्सेप्ट करणं आणि रिडिफाईन करणं हे महत्वाचं आहे. दुसरं जे अद्याक्षर आहे B फॉर बॅलन्स. खरं तर व्यक्ती समाजात काम करत असताना किंवा व्यक्ती म्हणून जगत असताना त्याच्या व्यक्तिमत्वाचे 2 पैलू असतात. एक पैलू असतो तो अंतर्मुखतेचा असतो, दुसरा पैलू असतो तो बहिर्मुखतेचा असतो. बहिर्मुखता असते ती व्यवस्थेमध्ये काम करण्याची भूमिका असते आणि अंतर्मुखता असते ती चिंतनशीलता असते. अशा अर्थाने व्यक्तिगत भूमिका ठरवणं, व्यक्तिगत भूमिकेचा शोध घेणं, आत्मशोध घेणं आणि त्याच्या बरोबरीनं बाह्य परिस्थितीमध्ये संतुलन साधण्यासाठी आपली भूमिका ठरवणं आणि त्या व्यवस्थेचा घटक म्हणून काम करणं, यासाठी संतुलनाची गरज असते. यालाच छान अशा परिभाषेमध्ये समन्वय योग असंही म्हणतात. देअर मस्ट बी बॅलन्स इन युअर ऍटिट्यूड. हा ऍटिट्यूड मधला बॅलन्स म्हणजे बहिर्मुखतेचा आणि अंतर्मुखतेचा असायला पाहिजे. बाह्य परिस्थिती आपण बदलू शकत नाही, ती बदलणारी यंत्रणा वेगळी असते. आणि दुसरी गोष्ट, आपल्या भूमिकेतून 80% ताण कमी होतो हे संशोधनानं सिद्ध झालेलं आहे. अशा वेळेला स्वतःचा शोध घेणं आणि व्यवस्थेबद्दलची माहिती करून घेणं, या संतुलनातून आपण हे काम करू शकतो. पहिल्या सत्रामध्ये आपण ऐकल्याप्रमाणे 2 प्रकारचे स्ट्रेस आहेत. एक निगेटिव्ह स्ट्रेस आहे आणि एक पॉझिटिव्ह स्ट्रेस आहे. मी सुरुवातीला त्याचा उल्लेख केला. या दोन्हीमध्ये योग्य संतुलन राखणं ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे बॅलन्स बिटवीन युअर एक्स्ट्राव्हर्ट अँड इंट्राव्हर्ट नेचर, बहिर्मुक्त आणि अंतर्मुक्त याच्यामध्ये समन्वय साधून आपली भूमिका निश्चित करणं, सकारात्मक आणि नकारात्मक अशा प्रकारच्या तणावामध्ये समतोल राखून नकारात्मक ताण आपल्याला डॉमिनेट करणार नाही अशा पद्धतीनं त्याचा विचार करणं, अशा प्रकारचं संतुलन साधणं ही गोष्ट महत्वाची आहे. अवेअरनेस, बॅलन्स याच्या नंतर या परिस्थितीवर, या ताणावर नियंत्रण आणण्याची गोष्ट आहे. नियंत्रण असेल, नियोजन असेल किंवा समन्वय असेल, या सगळ्याला एकच शब्द वापरलेला आहे, तो आहे कंट्रोल. हाऊ अँड व्हॉट कॅन यू डू टू हेल्प युअर सेल्फ. स्वतःला मदत करण्यासाठी तुम्ही काय करू शकाल आणि कसं काम करू शकाल हे ठरवणं ही ह्याच्यातली महत्वाची गोष्ट आहे. हे ठरवत असताना तुम्हाला परिस्थितीचं भान पाहिजे. आपण ज्यांच्या सोबत काम करतो त्या व्यवस्थेचा अभ्यास पाहिजे. आपण ज्या व्यवस्थेला जोडून घेऊन भविष्याचा विचार करतो त्याचंही आपल्याला आकलन झालं पाहिजे.
बहुतेक वेळा हे नियंत्रण करण्यामध्ये अडचणी येतात. त्याचं एक मुख्य कारण असं, आपल्याला भविष्याची चिंता असते, पण त्याच्यापेक्षा जास्त चिंता असते ती भविष्यावर नियंत्रण कसं आणता येईल याची असते. ही भूमिका थोडीशी आपण बदलली पाहिजे. आणि म्हणून नियंत्रण या व्यवस्थेवर आणत असताना, तणावावर नियंत्रण आणत असताना आपली भूमिका ही स्पष्ट झाली पाहिजे आणि त्या भूमिकेतून आपण व्यक्तिगत बदल आणि व्यवस्थेला जोडून घेणं अशा प्रकारची भूमिका त्याच्यातून आली पाहिजे. हे करत असताना आपण ऑर्गनायझेशन बरोबर आपला सांधा जुळवून घेतला पाहिजे. गेट ऑर्गनाइज्ड. मी मगाशी म्हणालो तसं भूमिका वेगळ्या वेगळ्या असल्या तरी सर्वांच्या कामाचा सामूहिक परिणाम हा कार्यालयाचा आउटपुट असतो. अशा वेळेला सुसंघटित राहणं ही सगळ्यात मोठी गरज आहे आणि आपल्या आपल्या भूमिका पार पाडण्यासाठी आपल्यातील कार्यक्षमतेचा सर्वोत्तम वापर करणं ही त्याच्यातली सर्वात मोठी गरज आहे. बहुतेक वेळा असं होतं, आपण अतिशय चांगल्या कार्यक्षमतेचे असतो पण सगळी कार्यक्षमता आपण वापरत नाही. त्याचं कारण असं की आपण मल्टीटास्किंग होण्याचा कधी कधी अनावश्यक प्रयत्न करत असतो. खरं तर काम करताना ज्या भूमिका आपल्या महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये अग्रक्रमाची भूमिका ही महत्वाची आहे आणि ही भूमिका या ऑर्गनायझेशन मध्ये चांगला रिझल्ट देऊ शकेल. आणि मग हे काम आपण पोस्टपोन करू नका, प्रायोरिटीज ठरवा. अशा अर्थाने हे नियोजन आहे हे महत्वाचं आहे. मित्रो, याच्यामध्ये अजून काही गोष्टी आहेत. चेंज युअर थिंकिंग. विचार करण्याची प्रक्रिया बदला. ही प्रक्रिया बदलण्यामध्ये सगळ्यात मोठा भाग येतो तो सकारात्मकतेचा. काम करण्याच्या भूमिकेमुळे त्रास होत नाही, काम टाळण्याच्या किंवा नाकारण्याच्या भूमिकेचा त्रास अधिक होत असतो. ओझ कामाचा असत नाही पण ते ओझ बाळगण्याच्या पद्धतीचा त्रास होत असतो. आणि म्हणून याच्यात एक महत्वाची गोष्ट आपण करायची ती म्हणजे विचार प्रक्रिया बदलायची. आणखी काही गोष्टी आपण व्यक्तिगत स्तरावरती तणाव नियंत्रणासाठी करू शकतो. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे इम्प्लिमेंटिंग टाइम मॅनेजमेंट. आधीच्या सत्रामध्ये या वेळेच्या व्यवस्थापनाबद्दल आपण ऐकलेलं आहे. कामाची तातडी आणि कामाचं महत्व याच्यातला योग्य समन्वय साधून आपण समन्वयाच्या मदतीनं काही गोष्टी केल्या पाहिजेत. याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट ही महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे ती इन्क्रीजिंग फिजिकल एक्झरसाइज. तुमची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपला शारीरिक क्षमतेचा भाग विकसित केला पाहिजे. त्या संदर्भात सुद्धा आधीच्या सत्रामध्ये चर्चा झालेली आहे. कार्यक्षमता याचा अर्थ शरीर सौष्ठव नव्हे. कार्यक्षमता याचा अर्थ तुमची कार्यक्षमता. आणि या कार्यक्षमतेसाठी रिलॅक्सेशन ट्रेनिंग आणि रिलॅक्सेशन टेक्निक सुद्धा महत्वाचे आहेत. आपली कार्यक्षमता वाढण्यासाठी व्यक्तिगत स्तरावरती व्यक्तिगत जीवनामध्ये या रिलॅक्सेशन टेक्निकचा आणि ट्रेनिंगचा आपण वापर केला पाहिजे. एक्सपांडिंग सोशल सपोर्ट नेटवर्क. आपण व्यवस्थेमध्ये काम करतो, हे काम करत असताना सुसंवाद निर्माण झाला पाहिजे आणि हा सुसंवाद निर्माण झाल्यानंतर एकूणच समूहाची कार्यक्षमता वाढत राहते आणि पर्यायानं त्याचा आउटपुटही चांगला मिळत असतो. व्यक्तिगत स्तरावरती तणाव नियंत्रणासाठी या भूमिकांच्या बरोबरीनं अजून ऑर्गनायझेशन म्हणून काही गोष्टी आपण करू शकतो. ऑर्गनायझेशनल अप्रोचेस मध्ये इम्प्रूव्हमेंट इन सिलेक्शन अँड प्लेसमेंट प्रोसेस. आपल्या कार्यालयातील कामाचं वैविध्य, त्याची वैशिष्ट्य, त्याची तांत्रिक आवश्यकता हे सगळं विचारात घेऊन कर्मचाऱ्यांची नेमणूक करत असताना सिलेक्शन प्रोसेसमध्ये किंवा प्लेसमेंट प्रोसेसमध्ये नेमकेपणा आला पाहिजे आणि या नेमकेपणानं तुम्हाला आवश्यक असणारा कर्मचारी उपलब्ध होऊ शकतो. पर्यायानं तिथं कोणतीही तडजोड करावी लागत नाही आणि आपली कार्यक्षमता कार्यालय म्हणून वाढत असते. या निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण देणं ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. तिसरी गोष्ट आहे यूज ऑफ रिअलिस्टिक गोल सेटिंग आणि रिडिझायनिंग जॉब्स. आपण ध्येय निश्चिती ठरवतो, कामाचं नियोजन करत असतो प्रायोरिटी प्रमाणे, पण हे नियोजन करत असताना कोणत्या व्यक्तीकडून कोणत्या प्रकारचं काम जास्त चांगल्या पद्धतीनं करता येईल हे ठरवणं ही नेतृत्वाची मोठी जबाबदारी आहे. आणि त्यामुळे रिअलिस्टिक गोल सेटिंग करणं आणि योग्य माणसाला योग्य जबाबदारी देणं हे सुद्धा तणाव नियंत्रणामधलं महत्वाचं सूत्र आहे. इन्क्रीज्ड एम्प्लॉई इन्व्हॉल्वमेंट. कर्मचाऱ्यांचा सहभाग या तणाव नियंत्रणासाठी महत्वाचा आहे. कर्मचाऱ्यांचा सहभाग जेवढा वाढेल म्हणजे वी फिलिंग, आपण काम करत असताना समूह या भूमिकेतून एकत्रित काम करतो या भावनेनं कर्मचारी काम करायला लागले तर या वी फिलिंगनं आपल्या कार्यालयाची यशस्वीता वाढीत राहते. इम्प्रूव्ड ऑर्गनायझेशनल कम्युनिकेशन. बऱ्याच वेळेला संवाद
अपुरा झाला किंवा संवाद योग्य झाला नाही तर कम्युनिकेशन गॅप तयार होतो आणि त्यामुळे कार्यक्षमतेवर परिणाम होतो, तणाव निर्माण होतो. सुसंवाद निर्माण करणारी कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी आपण डेव्हलप केली पाहिजे आणि या प्रक्रियेमध्ये समूह म्हणून आपली कार्यक्षमता वाढीस लावली पाहिजे. ऑफरिंग एम्प्लॉई सबॅटिकल्स, गरजेप्रमाणे मध्ये मध्ये आवश्यक ट्रेनिंग, प्रशिक्षण आणि त्यांना उत्तेजना देणं, त्यांचं एप्रिसिएशन करणं, या भूमिका सुद्धा इथं महत्वाच्या आहेत. एस्टॅब्लिशमेंट ऑफ कॉर्पोरेट वेलफेअर आणि वेलनेस प्रोग्राम, कर्मचाऱ्याच्या भविष्याच्या दिशेनं, त्याच्या आरोग्याच्या दिशेनं, त्याच्या कौटुंबिक स्वास्थ्याच्या दिशेनं काही योजनांची निर्मिती करणं हे महत्वाचं आहे. थोडक्यात या सगळ्या प्रक्रियेमध्ये व्यक्तिगत अर्थाने आपली लाईफस्टाईल बदलली पाहिजे. आपला आहार, व्यसनाधीनता, आरोग्य, विश्रांती, रिलॅक्सेशन टेक्निक्स या गोष्टी आपण वापरायचे आहेत. हे सगळं सूत्रमय पद्धतीनं बघायचं ठरवलं तर या एकूण तणाव नियंत्रणासाठी ऑर्गनायझेशन असेल किंवा इतर कोणताही समूह असेल, या समूहामध्ये यशस्वी व्यक्ती म्हणून जगण्यासाठी आपल्याला 6 सिग्माची गरज आहे. 6 सिग्मा फॉर युअर लाईफ, 6 सिग्मा फॉर युअर सक्सेसफुल लाईफ. याच्यातली पहिली गोष्ट रिवॉर्डिंग रिलेशनशिप. बहुतेक वेळा असं लक्षात येतं आपल्याला कामाची यशस्वीता आणि टीम वर्क हे संबंधावर जास्त अवलंबून आहे. मी सुरुवातीला म्हणालो तसं बदललेल्या काळामध्ये लीडर्स आणि ऍडमिनिस्ट्रेटरचं हे काम आहे की त्यांच्या केवळ सूचनांच्या पेक्षा त्यांच्याकडून एम्पॉवरमेंट आणि डायरेक्शन्स अशा मिळायला हवेत की ज्याच्यातून हे रिलेशनशिप्स म्हणजे संबंध वाढतील आणि हे संबंध निरोगी झाले, रिवॉर्डिंग रिलेशनशिप डेव्हलप झाल्या की आपली कार्यक्षमता नक्की वाढू शकते, तणाव तर कमीच होऊन जातो आणि काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये उत्साह निर्माण झालेला असतो. सक्सेसफुल हॅबिट्स ही दुसरी महत्वाची गोष्ट आहे. या हॅबिट्स यांची व्याख्या सांगताना असं म्हणतात की हॅबिट इज अ थिंग विच वी रिपीटेडली डू. आपण सतत जी गोष्ट करतो त्याला हॅबिट असं म्हणतात. ही हॅबिट सकारात्मक असेल तर त्या हॅबिटची हॉबी होते म्हणजे छंद होतो आणि ही हॅबिट नकारात्मक असेल तर त्याच्यापासून ऍडिक्शन होतं म्हणजे व्यसन लागतं आपल्याला. व्यक्तिगत स्तरावरती आपण तणाव नियंत्रणासाठी योग्य अशा प्रकारच्या हॅबिट्स लावून घेतल्या पाहिजेत ज्याच्यातून हॉबी विकसित होईल. याच्यामध्ये रिलॅक्सेशन टेक्निक असेल, संगीत ऐकण्याची सवय असेल, चित्रकला असेल, किंबहुना निसर्ग भ्रमण असेल, अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टींच्या मदतीनं आपल्या या सवयी सक्सेसफुल होऊ शकतात आणि आपण काम करताना तणावमुक्त राहू शकत असतो. या सगळ्यांच्या बरोबरीनं आपलं शरीर निरोगी पाहिजे, कारण बहुतेक वेळा ताण शारीरिक तर आहे पण त्याच्यापेक्षा मानसिक ताण जास्त आहे. या मानसिक ताणाच्या दिशेने विचार करताना, त्याच्यावर नियंत्रण आणताना निरोगी शरीर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण थकवा शरीरात येतो पण तो मनात आल्यानंतर जास्त जाणवतो आणि म्हणून हेल्दियर बॉडी ही अजून एक महत्वाची गोष्ट आहे. आपण काम करत असताना सभोवताली समाजातले अनेक घटक आहेत. आपण घरी राहतो, समाजात राहतो, कार्यालयात काम करतो, प्रवास करत असतो, अनेक ठिकाणी अनेक गोष्टी घडत असतात. या गोष्टींचा आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो. आपण अशा प्रकारच्या संवेदना विकसित केल्या पाहिजेत की ज्यामुळे चांगल्या गोष्टीचं कौतुक आणि वाईट गोष्टीबद्दलचं दुःख आणि सहवेदना आपल्याला निर्माण करता आली पाहिजे. आणि म्हणून शार्पर सेन्सेस, संवेदनाशीलता ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. ज्याच्याकडे संवेदनाशीलता आहे तो चांगला सदस्य म्हणून व्यवस्थेमध्ये काम करत असतो आणि पर्यायाला चांगल्या प्रकारचं नेतृत्व आवश्यकतेप्रमाणे देऊ शकत असतो. या सगळ्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपलं व्यक्तिमत्व निरोगी ठेवण्यासाठी, ती म्हणजे प्लेझेंट इमोशन्स. आधीच्या सत्रामध्ये सुद्धा ह्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. प्लेझेंट इमोशन्स याचा अर्थ तुम्ही समूहामध्ये काम करत असताना तुमचा प्रतिसाद हा सकारात्मक राहायला पाहिजे आणि हा प्रतिसाद राहण्यासाठी तुमच्याजवळ इमोशन्स या प्लेझेंट असल्या पाहिजेत. आणि या इमोशन्स सोबत राहिल्या की तुम्ही स्वतःवर चांगलं नियंत्रण करू शकता, तुमच्या स्वतःच्या तणावावर नियंत्रण करू शकता. पर्यायानं ज्या व्यवस्थेमध्ये तुम्ही काम करता त्या यंत्रणेला तुमच्यापासून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, कोणत्या प्रकारचा तणाव त्याच्यातून निर्माण होणार नाही. अशा प्रकारची ही शृंखला आहे. हेल्दियर रिलेशनशिप, सक्सेसफुल हॅबिट्स, हेल्दियर बॉडी, शार्पर सेन्सेस, प्रेझेंट इमोशन्स अँड कंट्रोल्ड माइंड. मित्रो, हे सगळं करत असताना एक त्याला विशिष्ट प्रकारची प्रणाली आहे. काय प्रणाली आहे? यामध्ये आपण यू डिफाईन द सिच्युएशन, परिस्थिती काय ते समजावून घ्या. 6 सिग्माच्या बाबतीत असेल किंवा तणावाच्या बाबतीत असेल, यू डिफाईन द सिच्युएशन.
यू मेजर द सिच्युएशन, त्या व्यवस्थेचं मूल्यमापन करा. देन मेजर करा म्हणजे मोजा, नंतर अनालिसिस करा, त्याचं विश्लेषण करा. देन ट्राय टू इम्प्रूव्ह द सिच्युएशन अँड फायनली यू कंट्रोल द सिच्युएशन. मित्रो, हे सगळं करत असताना, एक शिक्षक म्हणून गेली 33 वर्ष अध्यापन करत असताना माझा कार्यालयाशी संबंध आला, अनेक प्रकारच्या यंत्रणाशी संबंध आला, आणि समाजाचा घटक म्हणून हे सगळं जगत असताना जी भूमिका माझ्या लक्षात आली ती या कार्यशाळेच्या निमित्तानं मी आपल्यासमोर मांडलेली आहे. सूत्ररूपानं मी एकच गोष्ट सांगेन की तणाव कमी करायचा असेल, तणावाचा परिणाम कमी व्हायचा असेल तर तणाव कमी करणं आपल्या बाजूनं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. एका वाक्यात सांगायचं झालं तर गिव्ह द वर्ल्ड द बेस्ट दॅट यू हॅव, द बेस्ट विल रिटर्न टू यू. जगाला, व्यवस्थेला उत्तम देण्याचा प्रयत्न करा, आणि तुम्ही उत्तम दिला की तुम्हाला सुद्धा त्याचा रिवॉर्ड आणि पुरस्कार उत्तम मिळेल. आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं या परिस्थितीमध्ये हा एक वेगळा उपक्रम राबवला. अतिशय ग्रामीण भागामध्ये, महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाला, महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवरती काम करणारं आमचं महाविद्यालय आहे. या महाविद्यालयामध्ये प्राचार्य आमचे रजिस्ट्रार संतोष शहापूरकर आणि निमंत्रक दीपक खेडकर यांच्या समन्वयातून ही कार्यशाळा छानपणे पार पडली. संयोजकांचं पुन्हा मी आभार मानतो, आणि आपण या निमित्तानं मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार मानून माझं हे दुसरं सत्र इथंच संपवतो. पुन्हा एकदा आपल्याला निरोगी जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर फॉर युअर delivered the informative session to the participants. Friends, now the recent situation is COVID-19 pandemic. Hence, the world people has been taking stress about the coronavirus. The main objectives of this workshop was motivating to the people and giving information about how to live without stress in office and at home. Now, after these two sessions, now I'm going to giving vote of thanks. I am Professor D.P. Khedkar, HOD of Commerce from Shivraj College, Gadinglas. The certificate will be issued to the participants after submitting the feedback. The feedback link already you have. Next, the two session videos will be uploaded on YouTube channels. YouTube channels link already we have sent on Telegram groups and emails. Now I am going to express the vote of thanks. First of all, I appreciate cooperation of our principal Dr. B.J. Desai sir and Professor A.V. Kurade sir, secretary of our institutes, and all teaching and non-teaching staffs, and finally all participants for showing their interest in this workshop. सर्व पार्टिसिपंट्सना विनंती आहे की या दोन्ही सेशन मध्ये ऑफिस मॅनेजमेंट आणि स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावरती पहिल्या सेशन मध्ये डॉक्टर आर.व्ही. गुंडे सर यांनी खूप महत्त्वाची अशी माहिती आपल्यासमोर शेअर केलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या सेशन मध्ये डॉक्टर एस.डी. पाटील सर यांनी सुद्धा स्ट्रेस मॅनेजरवरती चांगल्या पद्धतीनं खूप महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत शेअर केलेली आहे. त्याबद्दल मी या दोन्ही होस्टचं पुनश्च एकदा धन्यवाद देतो. त्याचबरोबर रजिस्ट्रार श्री संतोष शहापूरकर सर जे या वर्कशॉपचे समन्वयक आहेत, ज्यांनी चांगल्या विचारातून हा विषय निवडलेला आहे.
आणि आपल्यासमोर हा विषय सादर केलेला आहे. त्यामुळं पुनश्च एकदा त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. प्रथमतः सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. काही तांत्रिक अडचणीमुळे निर्माण झालेल्या ज्या काही इश्यूज होत्या त्याच्यामध्ये युट्यूब चॅनल आपण लाईव्ह दाखवणार होतो, पण काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या ऑन द स्पॉट, त्याच्यामुळे युट्यूब चॅनल लाईव्ह झालेलं नाही. परंतु दोन्ही सेशनचं जे काही सादरीकरण आहे ते सादरीकरण आपल्याला आपल्या ईमेलवर 1 तासाभरात मिळेल. त्याचबरोबर फीडबॅक फॉर्म सुद्धा आपल्याला आपल्या ईमेलवरती तासाभरामध्ये आम्ही पाठवणार आहोत. सर्टिफिकेट आपल्याला फीडबॅक फॉर्म भरल्यानंतर लगेच आपल्या ईमेलला ई सर्टिफिकेट मिळून जाईल. सो thank you once again all of you participants and our staffs and colleagues. Thank you so much.